ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇಂದು ವಿಶ್ವದ ದೊಡ್ಡಣ್ಣ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳುವ ಅಮೆರಿಕದ ಸಂಸದ ತಾನು ಕಲಿತ ಶಾಲೆಯ ಶತಮಾನೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಕುಣಿದು ಸಂಭ್ರಮಿಸಿದ್ರು. ಬೆಳಗಾವಿ ಶಹಾಪುರದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಚಿಂತಾಮಣರಾವ್ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢ ಶಾಲೆಯು ಶತಮಾನೋತ್ಸವ ಆಚರಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಶಾಲೆಯ 1969ನೇ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಬ್ಯಾಚ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಮೆರಿಕದ ಮಿಶಿಗನ್ ರಾಜ್ಯದ ಡೆಟ್ರಾಯಿಟ್ ಸಿಟಿ ಸಂಸದ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಥಾಣೇದಾರ್ ಆಗಮಿಸಿದ್ರು. ಈ ವೇಳೆ ಅವರನ್ನ ತೆರೆದ ವಾಹನದಲ್ಲಿ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಗೈದು ವಾದ್ಯ ಮೇಳದೊಂದಿಗೆ ಅದ್ದೂರಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಆರತಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಶಾಲೆಗೆ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆಯೋಜಕರ ಅದ್ದೂರಿ ಸ್ವಾಗತಕ್ಕೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಥಾಣೇದಾರ್ ಫುಲ್ ಫಿದಾ ಆದ್ರು. ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿ ಮತ್ತಿತರರು ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आणि ज्यांनी मला इथं यायला आमंत्रण दिलं ते तुमचे एकदा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परत एकदा त्यांची ईमेल आली. त्यांनी काही पाठ मला सोडलं नाही. म्हणे आपल्या शाळेचा 100वा वाढदिवस आहे, तुम्ही या, तुम्ही आलंच पाहिजे. आणि बरीचशी आमच्याकडे कामं चालली आहेत सध्या डिट्रॉइटमध्ये. जशी ते इथं रस्त्याची कामं करतात, इथं सगळे शिक्षणाची कामं करतात पाटील सर, तशी आमची तिथं खूप कामं चालू आहेत. आणि ती सगळी सोडून मला येणं जरा कठीण होतं. पण अभय साहेबांचा आग्रह आणि शाळेचं प्रेम, आपल्या बेळगावचं प्रेम, शाळेचं प्रेम, यासाठी मी सर्व काही तिथं सोडलं आणि आलो इकडे. खूप आनंद वाटतो. आपल्या शाळेची ही मोठी प्रगती झाली आहे. हा जो हॉल बरंच मला पूर्वीचं आठवतो. मी जरी या शाळेत अवेसर 40 वर्षांनी येत असेल तरी बेळगावमध्ये मी नेहमी येतो. माझ्या बहिणी इथं आहेत. कोणी आहेत का बहिणी आलेल्या? मला वाटतं त्या खाली असतील. पण माझ्या बहिणी इथं आहेत बेळगावमध्ये आणि मी नेहमी इथं येत असतो. तर 1969 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं या शाळेतून. त्यावेळेला मी खूप सामान्य विद्यार्थी होतो. शाळेत यायला मला तक्रार असायची काहीतरी. मग माझी बहीण मला हात धरून ओढत शाळेमध्ये आणायची. आणि त्यावेळेला मी काही खूप चांगल्या मार्क्सनं पास नाही झालो. पण नंतर समजलं की पुढं आयुष्यात पुढं काहीतरी करायचं असेल तर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग GSS कॉलेजमध्ये सायन्समध्ये BSc केली. तेव्हा मात्र तरी मॅट्रिकला मला फक्त 55% मार्क्स मिळाले होते. घरामध्ये प्रचंड आर्थिक प्रॉब्लेम्स. त्यावेळेला मी इथे एक आपटे डॉक्टर होते, डेंटिस्ट होते, त्यांच्या दवाखाना स्वच्छ करण्याचं काम करायचो मी त्यावेळेला. आणि ते काम करून जे काही 4 पैसे मिळायचे ते मी आईला द्यायचो. आणि त्याच्यातून आई माझी स्वयंपाक करणं, सगळ्या घराचं बघायची. तर अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाकडे फारसं लक्ष नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की चांगलं शिक्षण केलं पाहिजे. मग BSc GSS कॉलेजमधून BSc फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पास झालो. आणि त्यानंतर अमेरिकेला जायची संधी मिळाली. तिथं जाऊन PhD केली. आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू केला. बिझनेस खूप भरभराटीला आला. फार्मास्युटिकलच्या नवीन शोध केले, चांगली औषधं बनवली. आणि मग खूप भरभराटी झाल्यानंतर वाटलं की आपण इथं आलो ते फारसं काही न घेता आलो अमेरिकेत. आणि मी जेव्हा तिथं अमेरिकेत पाहिलं तेव्हा अमेरिकेत सुद्धा प्रचंड गरिबी आहे. 30% लोक जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये गरिबीच्या रेषेखाली आहेत. आणि त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं. आपल्या फॅमिलीसाठी करत आलो, खूप केलं, पण आता इतरांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक करावा, या हेतून मग मी राजकारणामध्ये प्रवेश करा. मी सायंटिस्ट आहे खरं म्हणजे, पण राजकारणामध्ये जायचं ठरवलं. आणि मग एकदा राजकारणात गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मी करू शकलो. माझ्या
मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकलो. आणि एक बघा, मी 750 म्हणजे 7.5 लाख अमेरिकन लोकांचं प्रतिनिधित्व करतो अमेरिकेच्या संसदेमध्ये. आणि मी त्यांच्यासारखा दिसत नाही, त्यांच्यासारखा बोलत नाही, तरीही या लोकांनी मोठ्या मनानं मला निवडून दिलं, त्यांचा प्रतिनिधी म्हणून वॉशिंग्टन DC ला पाठवलं. तेव्हा मी त्यांचं काम अतिशय उत्साहानं करतो आणि जेवढं माझ्या हाती शक्य आहे तेवढं मी ते करतो. आणि आज या शाळेमध्ये येऊन शाळेची सगळी प्रगती बघून मला खूप आनंद झाला. आणि मुख्य मला सांगायचं आहे, आपले MP इथं आहेत जगदीश शेट्टार, त्यांनी हे जे विधानसभा तुम्ही इथं आणली, बेळगावचा इतका मोठा विकास झाला, तर तो सगळ्यात एक चांगला निर्णय होता विधानसभा इथं आणायचा. आणि नुसती विधानसभेचं मी एवढंच मला तुम्हाला विनंती करता ह्या इथं काहीतरी त्या वास्तूमध्ये वर्षभर कार्यक्रम, वर्षभर काहीतरी ऍक्टिव्हिटीज असाव्यात अशी मी आग्रहकरांना पण विनंती करतो. पण त्याच्यामुळं बेळगावचं नाव मोठं झालं आणि त्याच्यामुळं बेळगावची खूप प्रगती झाली. म्हणून हे आपले लाडके आमदार आणि खासदार या दोघांचे मी मनापासून आभार मानतो. या शाळेची जी काही प्रगती झाली आहे ती बघून खूप आनंद होतोय. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. अशीच या शाळेची प्रगती होत राहू दे, अशीच आपल्या गावाची, बेळगावची प्रगती होत राहू अशी आशा करून मी माझं भाषण संपवतो. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಶ್ರೀನಿವಾಸ ತಾಣಿದರ್ ಅಮೆರಿಕದ ಸಂಸತ್ತಿನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಿಶಿಗನ್ ರಾಜ್ಯದ ಡೆಟ್ರಾಯ್ಟರ್ ಸಿಟಿಯಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವ ಬೆಳಗಾವಿಯ ಮಣ್ಣಿನ ಮಗ, ಅಮೆರಿಕ ನೆಲದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಛಾಪು ಮೂಡಿಸಿದ ಮಾಂತ್ರಿಕ, ಸಾಹಿತಿ, ವಿಜ್ಞಾನಿ ಹಾಗೂ ಅಮೆರಿಕದ ಪ್ರಖ್ಯಾತ ಉದ್ಯಮಿಯಾಗಿರುವ ಶ್ರೀನಿವಾಸ ತಾಣಿದಾರ್ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲದವರು ಎಂಬುದು ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಗತಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾಂಗ್ಲಿ ಸಂಸ್ಥಾನದ ವಿಜಯರಾಜೆ ಪಟವರ್ಧನ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ, ಸಂಸದ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್, ಮೇಯರ್ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ಸೇರಿ ಹಲವು ಗಣ್ಯರು, ಶಿಕ್ಷಕರು, ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ TV20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.